तुम्ही गेला होतात ना सुनबाईंना जेवण बनवायला मदत करायला? तुम्ही स्वयंपाकघरात गेला होतात का नाही? माहिती कळलं. आजपर्यंत आमच्याशी कधी बी खोटं न बोलणारा पोरगा आता बायकोसाठी आमच्याशी खोटं बोलायला लागलाय. तेज प्रताप कोर्टाची पायरी कधी चढत नाही आणि माईचा शब्द कधी मोडत नाही, हे समद साप खोटं आहे. खोटं. काय सांगितलं होतं तुम्ही? हॉटेलचं उद्घाटन करायला गेलायत आणि कुठं होतात? तर आपल्या स्वयंपाकघरात. तेज प्रताप, हे असं एक एक करून आमच्याशी खोटं बोलत जा आणि विश्वास कायमचा गमावून बसा. माई ऐका, मी हे माई म्हणजे लेक म्हणून तुझा आमच्यावर विश्वासच नाही राहिलाय का? मी तुला एवढं जीव तोडून सांगते तरी तू त्याच्याची उलट तपासणीच करते. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच राहिला नाहीये, हो ना? नको का एवढी शंका घेऊ माई. नाही, मला असं वाटतं काय ते खरं खोटं ना आत्ताच होऊन जाऊ दे. नाही नाही, होऊन जाऊ दे तेजा. तू दाखव माईला फोन. दाखव माईला की तुला वैदेहीचा फोन आला होता आणि तू तिला फोनवरून सगळ्या रेसिपी सांगितल्या, तिला प्रमाण सांगितलं आणि तिनेच प्रसाद बनवला. नाही, होऊ दे ना सगळं स्पष्ट. तू दाखव फोन माईला. हा, हे बघा माई, फोन आला होता त्यांचा. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. तेज प्रताप, प्रिया, आई आहोत आम्ही तुमचे. एवढं खोटं बोलू नका, नाहीतर याचे परिणाम तुमच्या तंगड्या तोडून हातात देईन. आम्हाला फसवायचा प्रयत्न करतायत. माई, मी वैदेहीला मदत केली होती, पण ही मदत प्रसादाचं जेवण बिघडू नये म्हणून होती फक्त. फोनवरून सांगितलं सगळं माहिती. बस. तेज प्रताप, एखाद्या